भगवान परब्रह्म परमात्म्यानेही जीवनामध्ये गुरु स्वीकारले, आम्ही गुरु स्वीकारले पाहिजे, गुरु केला पाहिजे। आणि ज्यांनी जीवनामध्ये गुरु नाही केला त्याच्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार नाही, हे पक्क लक्षात ठेवा। मी नेहमी एक उदाहरण देतो, जसं तुमच्या आमच्या घरी कधी कधी काही लोकांच्या घरी कुत्रे पाळतात लोक, पहा तुम्ही, आणि गेटवर लिहितात कुत्र्यापासून सावधान। जसं काही याच्या घरात कुत्रेच राहते की काय, माणसं राहतातच नाही असं वाटते नाही का। कुत्र्यापासून सावधान म्हणजे घरी कुत्रा आहे। बरं, ते जर कुत्र समजा बाहेर गेलं आणि मोकाट सोडलं तर त्याच्या गळ्याला पट्टा राहते, लोक म्हणते नाही रे हे कुत्र कोणाचं तरी पोसलाय, मारू नको, याला जर मारलं तर पुन्हा आपल्याला म्हणून कशाला मारलं, काय मारलं, आपल्यावर केस लागेल। म्हणून पहा, पट्टा ज्याच्या गळ्यात राहते त्या कुत्र्याला कोणी हात लावत नाही, आणि ज्याच्या गळ्यात पट्टा नसते, ज्याला आमच्या भाषेत आमच्या इकडे मोकाट कुत्र म्हटलं, सैरा वैरा फिरणार कुत्र। आणि महाराज या कुत्र्याला, सैरा वैरा फिरणाऱ्या कुत्र्याला बदाबद 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 लोक मारतात हो। तसंच आहे जीवनामध्ये, माणसाने हे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी, नाही माळ घातली तरी चालेल एखाद्या वेळेला, पण मंत्र उपदेश ध्यान करा। एखाद्याने जर एखादी विद्या आम्हाला शिकवली असेल, एखाद्याने जर एखादा सद्गुण आम्हाला शिकवला असेल, तर त्याने दिलेला तो सद्गुण आपल्यासाठी ते गुरु आहे। अवधूताचा उपदेश ऐका तुम्ही, प्रभू दत्तात्रयाने 24 गुरुचं वर्णन सांगितलंय मला। पृथ्वीपासून गुण शिकला, अजगरापासून गुण घेतला, नवे नवे कबुतरापासून गुण घेतला। आपल्या इथे परवाच्या दिवशी कबूतर येऊन बसलं होतं 3 तास, कथा ऐकली, कबुतराकडून गुण घेतला, अग्नीपासून गुण घेतला। या सगळ्यांकडून गुण यासाठी घेतला की जो जो घेतला जयाचा गुण तो तो गुरु केला म्या जाण, गुरुसी आप परपण जग संपूर्ण गुरु दिसे, अख्ख जगत गुरुमय दिसतं, लक्षात ठेवा। आणि म्हणून एखाद्या सज्जन माणसाकडे सद्गुण जर असेल तर तो सद्गुण आपल्यासाठी गुरु आहे, तो सद्गुण आपल्यासाठी जीवनामध्ये सद्गुरूचं स्वरूप असते, लक्षात ठेवा। म्हणून गुरु हा स्वरूपाने किती मोठा आहे। बरेच लोक काय करतात, नाही नाही आपल्या लेवलचे गुरु पाहिजेत म्हणून ते त्या हिशोबाचे गुरु करतात। मला एक म्हणायचं आहे, गुरु कधी श्रीमंत आणि गरीब नसते, गुरु हा ज्ञानाने श्रीमंत असावा, गुरु विद्वत्तेने श्रीमंत असावा, गुरु कर्तृत्वाने श्रीमंत असावा, त्याचं नाव गुरु आहे, लक्षात ठेवा। म्हणून जीवनामध्ये गुरुची शरण जा आणि जीवन तरुणोपायाला न्या, त्याच्याशिवाय जीवनाला सार्थकता नाही, लक्षात ठेवा। सहज नाहीये गुरुची भेट होणं। कधी कधी शिष्य गुरुच्या शोधासाठी निघतो, पण कधी कधी खरा जर शिष्य असेल तर खऱ्या शिष्याच्या शोधासाठी मात्र गुरु पुढे येतात। उदाहरण सांगायचं झालं तर रामकृष्ण परमहंसाला विवेकानंदासारखा उत्तम शिष्य मिळाला आणि त्यांच्याही जीवनाचा तरुणोपाय होऊन गेला मला। म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये उत्तम गुरु करा, चांगल्या गुरुच्या शरणी चरणी लीन जा। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज होऊन गेले आपल्या भारतवर्षामध्ये, त्यांचे गुरु म्हणजे समर्थ अडकुजी महाराज। सत्यदेव बाबा झाले की जे निरंतर सत्य बोलायचे, जे बोलायचं ते सरळ व्हायचं, सत्य व्हायचं, जे बोललं ते पक्क होत होतं, त्याचं नाव सत्यदेव बाबा होते। त्यांचे गुरु म्हणजे अडकुजी महाराज। समर्थ लहानोजी महाराज भिंतीकडे तोंड करायचं आणि लोकांकडे पाठ करायचे, लायण्या अक्कल डोळा, एक शब्द बोलायचे तो शब्द खरा व्हायचा, ते मात्र लहानोजी महाराजांचे गुरु अडकुजी महाराज। आणि लक्षात ठेवजा, असे गुरु जीवनामध्ये प्राप्त होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे। चांगले गुरु मिळण्याकरता भाग्य लागते महाराज। तुमचं भाग्य जोपर्यंत अनुकूल होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरु मिळणार नाही, कोणालाही हा सत्संग मिळत नाही महाराज। श्रीमद भागवताची कथा आज या ठिकाणी सुरू आहे, पण त्यालाच ऐकायची इच्छा होते ज्याचं पाप कुठेतरी खंडन झालंय आणि पुण्याची प्राप्ती झाली आहे। तुमचं पुण्य तुम्हाला भागवताकडे घेऊन येते आणि तुमचं पाप तुम्हाला घरातून निघू देत नाही, लक्षात ठेवा। म्हणून आज आपण जेवढे इथे बसलेले सगळे सद्गुरू असतात, आपण फार पुण्यवान। आपल्याला भगवंताने घरातून इथपर्यंत आणणं शक्ती दिली आणि इथे भगवंताची कथा आपण या ठिकाणी ऐकतोय। एवढा वेळ तुम्हाला कशात तरी घालता आला असता,
भेटी गाठी, त्या ठिकाणी टीव्ही आहे तुमच्या घरामध्ये, मोठे मोठे घर आहे, सगळं काही करता आलं असतं, पण नाही, भगवतीने त्या माझ्या जगदंबा मातेने कदाचित तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण केला की नाही, आज भागवत कथा ऐकण्याकरता आपण गेलं पाहिजे, आपला हा वेळ आपण भगवंताकरता समर्पित केला पाहिजे, आणि आपण केलेली भक्ती, आपण केलेला सत्कर्माला दिलेला वेळ याची नोंद मात्र त्या ठिकाणी होते, आणि या सत्संगाला जाण्यासाठी सद्विचार निर्माण होणे आणि त्याही सत्संगाचा जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेणे, यासाठी सुद्धा सद्विचाराची आवश्यकता आहे, आणि हे सद्विचार, सद्गुण हे सद्गुरुनाथ आपल्या जीवनामध्ये नेतात, म्हणून तुम्ही आम्ही सद्गुरुनाथाच्या चरणी लीन झालं पाहिजे, सद्गुरूला आपण शरण गेलो पाहिजे, ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही ना त्याचं जीवन गुरासारखं असते, गुर म्हणजे काय, ढोर, आणि पहा ढोरासारखं जीवन आपलं होऊ नये, गुरासारखं आपलं जीवन होऊ नये, म्हणून आपण जीवनात गुरु करा. मी नेहमी विनोदाने सांगतो, एक म्हातारी मला म्हणे महाराज तुम्हाला गुरु करायचं आहे जी. मी म्हटलं आजी मला गुरु करून काय करते, एवढा मी हँडसम नाही म्हटलं, है ना, गुरु माहिती आहे का, गुरु हँडसम पाहिजे म्हणतात लोक, स्मार्ट पाहिजे जरा, म्हटलं एवढा काही हँडसम नाही, एवढा काही दिसायला सुंदर नाही, साधा बाधा राहतो, पण साधा बाधा राहून लोकांमध्ये एक प्रेरणा असते की नाही महाराजांनी यावं, महाराजांच्या हातून सगळं कार्य व्हावं.